तो काही बोलला नाही. तर म्हणाला की ते कोटेशन आहे का. मग त्यांनी ते पुसून टाकलं आणि स्वतःचं काहीतरी लिहायला लागलं. असं म्हणजे एकूण कोसलाचं असं झालं. मग ते मी घेऊन गेलो आणि तिथे त्यांना मी वाचून दाखवलं. तर त्यांना ते आवडत होतं खूप. पण शेवटी ते म्हणाले याच्यात मुलगी नाही आहे, प्रेम नाही आहे, हे कसं काय कोणी वाचेल. तर म्हटलं बाबा मीच प्रेम केलं नाही तर मी कसं काय त्याच्यात टाकू. तर ते आमची बाई पण म्हणाली की तुला पाहिजे का म्हणाले मुलगी अशी प्रेमाची. म्हटलं नको, मला हाय हेच खूप झालं, मला तेच सांभाळायचं. एनिवे असं ते होत मग त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ते लगेच लाटकरकडे मला म्हणे टोपी घाल, त्याच्याकडे एक देव कुठला त्यांचा आहे, मराठवाड्यातले होते ते देवाला नमस्कार कर म्हणाले आणि मला घेऊन ते लाटकरकडे गेले आणि मला हे 8 दिवसात छापून पाहिजे. अरे बापरे 8 दिवसात काय असं हे ते विचारायचं नाही. 8 दिवसात हे मला पुस्तक तयार पाहिजे. मग ते रात्रंदिवस त्यांनी पाळ्या बिळं करून हे ते करून लाटकरनी त्यावेळेचं मोठं ते हे पुण्यातलं प्रेस, कल्पना प्रेस ती सगळी करून आणली आणि मी ते तिथे बसून तपासून दिलं आणि भराभरात अशी ती थोडक्यात म्हणजे मला नकळतच झालं सगळं. पण त्याला लगेचच रिस्पॉन्स आला आणि त्याच्यानंतर इतक्या नाही रिस्पॉन्स फार वाईट आला आधी सुरुवातीला म्हणजे सकाळमधला तर रिव्ह्यू की ही काय कादंबरी आहे काय, ही छापलीच कशाला असा रिव्ह्यू सकाळचा. तो माझ्याकडे आहे अजून, ते मी आता केव्हा तरी छापणार आहे. नंतर प्रकेत्रेच्या मराठामध्ये की या कादंबरीत 200 वेळा चायला शब्द आलाय. ही काय कादंबरी आहे काय, चायला शब्द 200 वेळा, हे काय शोभतं का म्हणे, असे त्यावेळेचे रिव्ह्यू होते. पण नंतर तरुण पिढी जी आली वर त्यांनी ती उचलत म्हणजे खप जोरात होत होता, इतका खप जोरात होत होता की ते म्हणजे. पण सर त्याच्यामध्ये मग प्रेमपत्र वगैरे आली नाहीत तुम्हाला? त्यावेळात नव्हती. आम्ही प्रेमच करत नव्हतो तर प्रेमपत्र कशी काय. पण इतकं असं लिहिणाऱ्या मुलावर तर खूप मुली प्रेम करत असतील ना त्यावेळेला? नाही, त्यावेळी मुली तशा नसाव्या प्रेम करणार. त्यावेळी मुलींना म्हणजे अप्पर क्लास किंवा असं काहीतरी परदेशातून आलं असंच काहीतरी मॉडेल असावं. आज शक्यता आहे ती, परंतु त्यावेळी आमच्याकडे आता आमच्या यादी केली परवा मला आवडणाऱ्या मुलींची आतापर्यंतच्या अगदी लहानपणापासूनच्या. किती निघाल्या? 45. अरे म्हणजे अगदी शाळेतल्या, नंतर फर्ग्युसन मधल्या 4 आहेत, नंतर मी मुंबई विद्यापीठात आलो तिथल्या 2 आहेत, नंतर धुळ्याला असं करत करत करत. पण तुम्हाला 45 जणींची नावं लक्षात आहेत? अगदी मी लिहून काढली. इतकं प्रेम. पण विस्मृतीत गेलेल्या पण असतील ना काही? विस्मृतीत नाही गेल्या, यातल्या मला सगळ्या आठवतात. कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या म्हटल्यावर आपल्याला त्या आठवल्याला पाहिजे ना मिनिमम. पण मग तुमचं लग्न जे झालं ते ठरवून अगदी ठरवून. म्हणजे मी जेव्हा लेक्चरर होतो, मी नगरला नाही, धुळ्याला पण नाही, 2 वर्ष ती गेल्या, 3 वर्षाचं नगरला, औरंगाबादलाही 2 वर्ष गेल्या. 30शीला आला तू, आता लग्न तर कर बाबा असं म्हणून आमचे आई वडील वगैरे सगळे मागे मागे. मुली पण चांगल्या पाहिल्या म्हणायचे. मग आमच्या बहिणी पण अरे फार चांगली मुलगी आहे, कर कर कर. आणि मलाही तिथे मी कुठे होतो अंधार, पण जरीलामध्ये याची थीम आहे पहा की जरीलामध्ये एकदम पॉवर हाऊसमध्ये स्फोट झाला, अंधार सगळा. आणि या बॅचलरला कळेना काय करावं. मग अंधार, वाचायला नाही, काही नाही, म्युझिक नाही, रेडिओ नाही. बायको जर असती तर बरं झालं असतं आता, असं त्यावेळी वाटायला लागलं. आणि त्याच वेळी हे नेमकं झाल्यामुळे मग आम्ही मुली पाहायला सुरुवात केली आणि पद्धतशीर मग जाऊन वगैरे त्या सगळ्या अशा केळवळ मुली आमच्याकडे सगळं शेती करणाऱ्या